अ.आ.नि.स तर्फे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त धुळ्यात वीरांगना पुरस्कार कार्यक्रम संपन्न। धुळे प्रतिनिधी दिनांक 3 क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त व महिला मुक्ती दिनाचे औचित्य साधून धुळे येथील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या रणरागिणींना आदर्श वीरांगना पुरस्कार देऊन अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष माननीय रवींद्रदादा जाधव यांचे शुभहस्ते स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, गुलाबपुष्प, फेटा, शाल देऊन कृष्णा रिसॉर्ट धुळे या ठिकाणी सन्मान्य करण्यात आले। या प्रसंगी प्रथम सावित्रीबाई फुले प्रतिमेचे हार व गुलाबपुष्प अर्पण, दीप प्रज्वलन करून मान्यवरांचे हस्ते पूजन करण्यात आले। प्रस्तावित कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्ष व अ.आ.नि.स.च्या राष्ट्रीय उपाध्यक्षा श्रीमती प्रोफेसर प्रेमताई जाधव यांनी केले। या प्रसंगी विचारपीठावर राज्य उपाध्यक्ष वसंतराव वाघ, महाराष्ट्र निमंत्रक प्रदीप नाना गांगुर्डे, नाशिक जिल्हाध्यक्ष संजय बाबा गायकवाड, सौ सरोजताई कदम, नाशिक जिल्हा संघटक प्रदीपजी पगारे, खेडे सरपंच व जिल्हा सचिव प्रमोदजी आहिरे, ठाणे जिल्हा प्रमुख सचिन गाडे, निफाड तालुकाध्यक्ष नितीन खडताळे, तालुका कार्याध्यक्ष विनोद गायकवाड, मालेगाव शहर उपाध्यक्ष प्रेम आहिरे, अंबरनाथ शहराध्यक्ष आशाताई शहा, उत्तर महाराष्ट्र संघटक लीलाताई निकम उपस्थित होत्या। यावेळी संजय बाबा गायकवाड व प्रदीप नाना गांगुर्डे यांनी मनोगत व्यक्त केले। तर अध्यक्षीय भाषणात रवींद्रदादा जाधव म्हणाले की अन्याय अत्याचार निर्मूलन समिती ही महाराष्ट्रातील 100% निस्वार्थ सामाजिक संघटना असून महाराष्ट्रातील तरुण तरुणी या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी तसेच स्वावलंबी बनावा या उद्देशाने महिला, पुरुष व युवक युवती तसेच तृतीयपंथी वर्गात अत्याचाराविरुद्धची चीड व गरजूंना स्वयंरोजगार निर्माण करणारी संघटना आहे। महिला, युवक युवती या समितीच्या माध्यमातून सक्षम बनून स्वतःचा उद्योगधंदा टाकून सकारात्मक बनावा। त्याला त्याच्या उद्योग उभारणीसाठी वेगवेगळ्या प्रशिक्षणाची, मार्गदर्शनाची आणि आर्थिक सहाय्याची गरज आहे। हे ओळखून त्याच्या त्या गरजा पूर्ण करण्यासाठी समिती ही सतत प्रयत्नशील राहील, असे प्रतिपादन रवींद्रदादा जाधव यांनी केले। पुरस्कारार्थींमध्ये सुनीताताई सोनार, जोशीलाताई पगारिया, ललिताताई शिरसाट, शोभाताई नगराळे, ॲडव्होकेट मधुमती ठाणगे, सारिकाताई सूर्यवंशी, प्रतिभाताई महिरे, वैशालीताई पाटील, मंगलताई गायकवाड, शांतीताई कमल, वंदनाताई गव्हाणे, रेखाताई शिरोडे, परमजित कौर आदी वीरांगना समावेश होत्या। या प्रसंगी धुळे जिल्हा व शहर कार्यकारिणीचे पदाधिकारी व सौ जोशीलाताई पगालिया, जिल्हा कार्याध्यक्षा सारिकाताई सूर्यवंशी, जिल्हा अध्यक्षा उज्ज्वलाताई पगारे, प्रतिभाताई वाघ, जिल्हा सरचिटणीस अनिताताई बैसाने, जिल्हा चिटणीस माधुरीताई निकम, जिल्हा संघटक मालतीताई सूर्यवंशी, अलकाताई कापुरे, जिल्हा सल्लागार ॲडव्होकेट मधुमती ठाणगे, ॲडव्होकेट सुलभा ठाणगे, जिल्हा कोषाध्यक्ष सरलाताई निकम, प्रसिद्धी प्रमुख पत्रकार सोपान देसले, सोनल रुनवाल, शहर कार्याध्यक्ष ॲडव्होकेट एकाग्रता निळे, शहर उपाध्यक्षा सरला गायकवाड, वैशालीताई भाऊसार, लुबदा राजेश सूर्यवंशी, शहर सरचिटणीस ॲडव्होकेट सुप्रभा ठाणगे, शहर सरचिटणीस अश्विनी सोनार, शहर सरचिटणीस गीता कटारिया, शहर संघटक परमजित कौर, भाग्यश्री विभांडिक इत्यादी उपस्थित होते। सूत्रसंचलन गाळणकर यांनी केले तर आभार लुबदा सूर्यवंशी यांनी मानले। शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला।